सरकारी डॉक्टर फक्त 10 मिनिटं रुग्णालयात थांबतात व महिन्याचा पगार घेतात, कामावरून काढून टाका, बिरसा फायटर्स आक्रमक। डॉक्टर अनिल जटाल विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार। नंदुरबार डॉक्टर अनिल जटाल वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार व जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांना सेवेतून काढून टाका व त्यांच्याबद्दल अनेक तक्रारींवर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, करण सुळे, धनायुष भंडारी, पवन सुळे, रमेश पटले, रवींद्र नावडे, भाऊसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे, रायमल पवार, करण पटले, भाईदास चव्हाण, मंगीलाल पावरा, शशिकांत पावरा, दिलवर सिंग पाडवी, हारसिंग भील, फेंदा वळवी, फुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर अनिल जटाल वैद्यकीय अधिकारी यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार व जिल्हा नंदुरबार येथे नियुक्ती असून सदर डॉक्टर हे रुग्णालयात महिन्यातून फक्त 10 दिवस हजर राहतात। त्यात रुग्णालयात फक्त 10 मिनिटे थांबतात व इतर वेळेस दोंडाईचा, शहादा, खेतिया, पानसेमल अशा खासगी दवाखान्यात ते जातात, त्यामुळे रुग्णांना पूर्णपणे सेवा मिळत नाही। बायोमेट्रिक हजेरीवर सुद्धा फक्त 10 दिवस अंगठा लावून हजर राहतात, इतर 20 दिवस गैरहजर राहतात। त्यांचा पूर्ण महिन्याचा पगार कशाच्या आधारे काढला जातो असा प्रश्न उपस्थित होतोय। तसेच कान नाक घशाचे खोटे प्रमाणपत्र देतात। सरकारी रुग्णालयात ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना त्यांच्या खासगी दवाखान्यात रेफर करून 40,000 रुपये घेतात। म्हणून डॉक्टर अनिल जटाल हे महिन्यातून फक्त 10 दिवस रुग्णालयात येऊन 10 मिनिटं थांबतात, रुग्णांना पूर्णपणे सेवा देत नाहीत, खोटे प्रमाणपत्र देतात, ऑपरेशनसाठी खासगी दवाखान्यात पाठवून 40,000 रुपये घेतात। 30 पैकी फक्त 10 दिवस बायोमेट्रिक हजेरीवर अंगठा लावून पूर्ण महिन्याचा पगार घेतात अशा अनेक तक्रारी आहेत। तरी त्यांची सखोल चौकशी करून डॉक्टर अनिल जटाल यांना सेवेतून काढून टाकावे हीच नम्र विनंती। अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आलाय। डॉक्टर अनिल जटाल वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार व सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार यांच्याबद्दल आमच्या बिरसा फायटर्स संघटनेकडे तक्रार प्राप्त झाली आहे। या तक्रारीनुसार डॉक्टर अनिल जटाल हे महिन्यातून फक्त 10 दिवस रुग्णालयामध्ये येतात। या 10 दिवसांमध्ये सुद्धा फक्त 10 मिनिटे रुग्णालयामध्ये थांबतात आणि इतर वेळेस त्यांच्या खाजगी रुग्णालयात पानसेमल, खेतिया, दोंडाईचा, शहादा अशा ठिकाणी निघून जातात अशी तक्रार यामध्ये आहे। त्याचबरोबर हे जे डॉक्टर आहेत हे कान, नाक, घसा याचे खोटे प्रमाणपत्र वाटतात अशी सुद्धा तक्रार आहे। यांच्याकडे ऑपरेशनसाठी आलेले पेशंटला हे सरकारी रुग्णालयातले पेशंट त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये रेफर करतात आणि त्यांच्याकडून 40,000 रुपये घेतात अशी तक्रार आहे। अगोदरपासूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचे 3-13 वाजलेले आहेत। रोज महिला मरत आहेत, बालके मरत आहेत। अशा परिस्थितीत या डॉक्टरनी सरकारी रुग्णालयात, जे सर्वात मोठं रुग्णालय आहे जिथं गंभीर असे समस्यांचे रुग्ण येतात, अशा ठिकाणी त्यांनी 24 तास सेवा द्यायला पाहिजे। अशा ठिकाणी ते जर फक्त 10 मिनिट राहतात आणि संपूर्ण एका महिन्याचा 30 दिवसाचा पगार घेतात, अशी जर स्थिती असेल तर अशा डॉक्टरची अशा रुग्णालयामध्ये अजिबात गरज नाही। म्हणून या डॉक्टरला कामावरून काढून टाका अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे। अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा।